So, dear students, let's come to appreciation of the poem The Song of the Open Road. The first point of appreciation is about the poem. Song of the Open Road is a poem written by the great American poet Walt Whitman. Coincidentally, he was at a top in poetry when Abraham Lincoln was the President of America, who strengthened democracy and liberty in America. We find in the title a celebration of freedom. Open road is the symbol of freedom of thoughts and actions of American people. That's all about this first point. अब्राहम लिंकन ज्यावेळेस अमेरिकेचे प्रेसिडेंट होते, वेन ही वॉज द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, त्या काळात या ठिकाणी वॉल्ट व्हिटमन आपल्या कविता लिहित होता. आणि ही जी कविता आहे ही त्यांनी आपल्या स्वातंत्र्याबद्दलची, जे अमेरिकन लोकांच्या मनामध्ये होतं त्याबद्दलची लिहिली आहे. नाव द सेकंड पॉइंट ऑफ ॲप्रिसिएशन इज थीम. द पोएम इज अबाउट अ फ्री जर्नी ऑफ लाईफ ऑन ॲन ओपन रोड. In a cheerful mood, the poet is ready to go on a new road with new hopes. He has given old bondage, cares, worries, and tensions. He is contented. He means the poet is contented and strong enough to make his own future. There is self-confidence and determination in him. He will carry sweet memories of some people and places with him. They have become a part and parcel of poet's life. That's all about second point. काय या ठिकाणी थीम आहे कवितेची? थीम अशी आहे की कवीने ठरवलेला आहे एक आपला स्वतःचा एक रोड, एक स्वतःचा रोडमॅप, एक स्वतःचं जीवन सुरू करायचं. आणि ते जीवन कसं करायचं? आनंदाचं. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सो दिस पोएम इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम. ओके. अँड या ठिकाणी कवीनी जे आहे ते ही हॅज गिवन अप बॉन्डेज. त्यांनी ते सगळं सोडून दिलं. दुःख तर माणसाच्या जीवनामध्ये असणारच आहे, पण ते आपल्याला घेऊन चालायचं आहे का जिथलं तिथं आपल्याला सोडावं लागणार आहे. ओके. सो दॅट इज ऑल अबाउट पॉईंट नंबर 2. नाव लेट्स कम टू द पॉईंट नंबर 3, दॅट इज स्टाईल. द पोएटिक स्टाईल ऑफ द पोएम इज नॅरेटिव्ह. इट इज रिटन इन फ्री वर्स. सो देर इज नो रेग्युलर राईम ऑर राईम स्कीम इन इट, but there is a brilliant use of alliteration, repetition and paradox. That's all. ही जी कविता आहे, ज्या स्टाईलची कवी लिहिलेली आहे ती कवितेची स्टाईल आहे ओपन रोड. ही जी कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, इट्स अ फ्री वर्स नॅरेटिव्ह पोएम. म्हणजे काय रे, की ज्या कवितेमध्ये तुम्हाला रेग्युलर स्टांजा पॅटर्न दिसणार नाही, राईम स्कीम दिसणार नाही, त्या कवितेला आपण मुक्त छंदातली कविता, इन मराठी इट इज कॉल्ड मुक्त छंदातली कविता, किंवा आपण त्याला फ्री व्हर्स असं म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज पोएटिक डिव्हाइस. क्लायमॅक्स, ट्यूटॉलॉजी, इन्व्हर्शन, पॅराडॉक्स अँड मेटाफर आर द प्रॉमिनंट फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम. या कवितेमध्ये जे महत्त्वाचे फिगर्स ऑफ स्पीच आहेत ते आहेत क्लायमॅक्स, ट्यूटॉलॉजी, इन्व्हर्शन, पॅराडॉक्स आणि मेटाफर. नाव द नेक्स्ट पॉइंट इज लँग्वेज. लँग्वेज ऑफ द पोएम. लँग्वेज ऑफ द पोएम द सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज क्लिअर, lucid, simple and effective. That's all.
या कवितेमध्ये जी वापरलेली भाषा आहे ती कवीने अतिशय सामान्य माणसाची भाषा आहे. इट्स व्हेरी क्लिअर लँग्वेज, व्हेरी सिम्पल लँग्वेज. आणि लुसिड म्हणजे काय रे? LUCID, लुसिड. लुसिड मीन्स ए लँग्वेज विच कॅन बी अंडरस्टूड बाय अ कॉमन मॅन. एक सामान्य माणसाची जी तोंडी भाषा असते ती भाषा या ठिकाणी वापरलेली आहे, पण ती तेवढीच इफेक्टिव्ह आहे. ओके. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज स्पेशल फीचर ऑफ द पोएम. या कवितेची काही वैशिष्ट्य आहेत का? येस. द फीचर्स ऑफ द पोएम, द सॉन्ग ऑफ द ओपन रोड आर easy words to express the stream of thoughts, and the open road is symbolically the free road of life. Use of poetic imagery, use of first person I, and use of parenthesis are some of the important features of the poem. That's all. या कवितेची काय वैशिष्ट्य आहेत? तर ही कविता एक तर एक्सप्रेसिव्ह आहे, म्हणजे या ठिकाणी कवीनी स्वतःला व्यक्त केला. यूज ऑफ द फर्स्ट पर्सन आय, ही सब्जेक्टिव्हिटी दर्शवणारी कविता. कवी स्वतःला त्या ठिकाणी ठेवतो आणि ते एक्सप्रेस आपले सगळे विचार एक्सप्रेस करतो. यूज ऑफ पॅरेंथेसिस, शेवटच्या 4-5 ओळी ज्या आहेत मी सांगितलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये की त्या ब्रॅकेट्समध्ये दिलेल्या आहेत, आणि ब्रॅकेट, यूज ऑफ ब्रॅकेट्स इन पोएट्री इज कॉल्ड पॅरेंथेसिस. आणि इमेजरी आपल्याला डेलिशियस बर्डन, डेलिशियस लोड्स, हे जे सगळे आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ब्राऊन कलर, हे सगळे जे सगळे इमेजरी त्यांनी वापरलेले आहेत. द नेक्स्ट पॉईंट इज मेसेज or moral value of the poem. Message of the poem, the song of the open road is: we must be cheerful and we must have confidence to change the road and go on it to make our fortune. Do not forget those who have filled your life. That's all. That is the message of the poem. की आपण आपल्याला स्वतःचा जो रोड आहे, रोड मॅप आहे, आपल्या स्वतःचं जे आयुष्य आहे ते आपल्याला निवडायचं आहे. मी मागेही सांगितलं तुम्हाला की ॲज लॉंग ॲज युअर पॅरेंट्स आर देअर, ते आपल्याला बघतील, पण मात्र अ डे विल कम इन फ्युचर वेन यू विल हॅव टू बी सेल्फ कॉन्फिडंट अँड यू विल हॅव टू मेक युअर लाईफ ऑन युअर ओन फूट. तुम्हाला स्वतःच्या पायावर आपलं जीवन उभं करावं लागणार आहे. नाव लास्ट पॉईंट ऑफ ॲप्रिसिएशन इज युअर ओपिनियन अबाउट द पोएम. या कवितेबद्दल आपलं मत काय? माय ओपिनियन अबाउट द पोएम इज द पोएम इज व्हेरी वेल सेलिब्रेट्स or the poem celebrates the self freedom, encourages confidence and self expression and self confidence. It is inspirational and self awakening poem. It is a multi dimensional poem. दॅट्स ऑल. ही जी कविता आहे ही स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट करणारी, आपल्याला एनकरेज करणारी एक ऐसी कविता की जो हमारा कॉन्फिडेंस बढ़ाती है, जिंदगी जीने की एक दिशा हमको देती है. जिंदगी कैसे जी जाए, पर्टिकुलरली आवर ओन लाइफ, हमारी खुद की ज़िंदगी हम कैसे जीना चाहिए, इसका एक मार्गदर्शन, एक मार्ग हमको जो बताती है वो वॉल्ट विटमन की ये कविता जो सॉन्ग ऑफ द ओपन रोड है. और इस कविता को बहुत सारे एंगल से भी हम उसको पढ़ सकते हैं. दैट्स वाई द पोएम इज कॉल्ड सेल्फ कॉन्फिडेंस. ओके, नाउ इन द नेक्स्ट वीडियो वी विल सी फिगर्स ऑफ स्पीच. ओके, थैंक यू स्टूडेंट्स.